पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मागील श्लोकाला पुष्ट करण्यासाठी आता भगवान पुढील श्लोकात उदाहरण देतात। कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्। अन्वय ही बुद्धियुक्ताः मनीषिणः कर्मजं फलं त्यक्त्वा जन्मबंध विनिर्मुक्ताः अनामयं पदं गच्छन्ति। अर्थ, कारण समतायुक्त बुद्धिमान साधक कर्मजन्य फलाचा अर्थ संसार मात्राचा त्याग करून जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार पदाला प्राप्त होतो। व्याख्या: कर्मजं बुद्धियुक्ता ही फलं त्यक्त्वा मनीषिणः, जे समतेने युक्त आहेत तेच वास्तविक बुद्धिमान आहेत। 18व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकातही म्हटले आहे की जो मनुष्य अकुशल कर्माशी द्वेष ठेवीत नाही आणि कुशल कर्माविषयी आसक्ती ठेवीत नाही तो बुद्धिमान मेधावी आहे। कर्म तर फलाच्या रूपात परिणत होतच असते, त्याच्या फलाचा त्याग कोणीही करूच शकत नाही। जसे शेती करताना एखाद्याने निष्काम भावाने बीज पेरले तर शेतीत धान्य पिकणार नाही का? जर पेरलेच आहे तर उत्पन्न अवश्य होणारच। तसेच जर एखादा निष्काम भावपूर्वक कर्म करतो तर त्याला कर्माचे फल मिळणारच, पण ते बंधनकारक होणार नाही। म्हणून येथे कर्मजन्य फलाविषयी त्याग करण्याचा असा अर्थ आहे की कर्मजन्य फलाची इच्छा, कामना, ममता, वासनेचा त्याग करणे, याचा त्याग करण्यात सर्वच समर्थ आहेत। जन्मबंध विनिर्मुक्ताः, समतायुक्त बुद्धिमान साधक जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात। कारण समतेत स्थित झाल्याने त्यांच्यात रागद्वेष, कामना, वासना, ममता इत्यादी दोष थोडेही राहत नाहीत। म्हणून त्यांच्या पुनर्जन्माला कारणच राहत नाही। ते जन्म मरणरूप बंधनापासून कायमचे मुक्त होतात। पदं गच्छन्त्यनामयम्, आमय रोगाला म्हणतात। रोग एक विकार असतो, ज्यांच्यात थोडा सुद्धा कोणत्याही प्रकारचा विकार नसेल त्याला अनामय अर्थात निर्विकार म्हणतात। समतायुक्त बुद्धिमान लोक अशा निर्विकार पदाला प्राप्त होतात। याच निर्विकार पदाला 15व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अव्यय पद आणि 18व्या अध्यायाच्या 56व्या श्लोकात शाश्वत अव्यय पद या नावाने म्हटले आहे। जरी गीतेत सत्वगुणालाही अनामय म्हटले गेले आहे, परंतु वास्तविक अनामय नाम निर्विकार तर आपले स्वरूप अथवा परमात्म तत्वच आहे। कारण ते गुणातीत तत्व आहे, जे प्राप्त झाल्यानंतर पुनः कोणालाही जन्म मरणाच्या चक्रात पडावे लागत नाही। परमात्म तत्वाच्या प्राप्तीत कारण असल्याने भगवंतांनी सत्वगुणालाही अनामय म्हटले आहे। अनामय पदाला प्राप्त होणे म्हणजे काय? प्रकृती विकारशील आहे तर तिचे कार्य, शरीर, संसारही विकारशील आहेत। स्वनिर्विकार असताना सुद्धा जेव्हा हा विकारी शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा तो आपल्यालाही विकारी मानतो। परंतु जेव्हा हा शरीराशी मानलेल्या संबंधाचा त्याग करतो तेव्हा त्याला
आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव होतो। या स्वाभाविक निर्विकारतेचा अनुभव होण्यालाच येथे अनामय पदाला प्राप्त होणे म्हटले गेले आहे। या श्लोकात बुद्धियुक्ताः आणि मनीषिणः पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य जे कोणी समतेत स्थित होतात ते सर्वचे सर्व अनामय पदाला प्राप्त होतात, मुक्त होतात। त्यापैकी कोणीही शिल्लक राहत नाही। अशा प्रकारे समता अनामय पदाच्या प्राप्तीचा अचूक उपाय आहे। यावरून हा नियम सिद्ध होतो की जर उत्पत्ती विनाशशील पदार्थाशी संबंध राहिला नाही तर स्वतः सिद्ध निर्विकारतेचा अनुभव होतो। यासाठी काहीही परिश्रम करावे लागत नाही, कारण त्या निर्विकारतेला निर्माण करावे लागत नाही, ती तर स्वतः स्वाभाविकच आहे। परिशिष्ट भाव, कर्मात योगच कुशलता का आहे याचे कारण ही पदाने या श्लोकात सांगतात। सात्विक कर्माचे फल निर्मल आहे, राजस कर्माचे फल दुःख आहे आणि तामस कर्माचे फल मूढता आहे। या तिन्ही प्रकारच्या फलांचा समतायुक्त मनुष्य त्याग करतो। कर्मजन्य फलाच्या त्यागाचे दोन अर्थ आहेत। फलाच्या इच्छेचा त्याग करणे आणि कर्मांच्या फलस्वरूप अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता सुखी दुःखी न होणे। वास्तविक उत्पत्ती विनाशशील संपूर्ण संसार कर्मफलाशिवाय दुसरे काहीच नाही। कर्मफलाचा त्याग केला तर मग कोणतेही बंधन शिल्लक राहत नाही। मनीषी शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान। पूर्व श्लोकानुसार समतापूर्वक कर्म करणे हीच बुद्धिमत्ता आहे। सबुद्धिमान मनुष्येषु पदं गच्छन्ते नामयम्। गच्छन्ति पदाचे तीन अर्थ आहेत, ज्ञान होणे, गमन करणे आणि प्राप्त होणे। येथे निर्विकार पदाच्या प्राप्तीचा अर्थ आहे जन्म मरण रहितपणाचे आणि निर्विकार पदाच्या स्वतः सिद्ध प्राप्तीचे ज्ञान होणे। कारण नित्य निवृत्तीचीच निवृत्ती होते आणि नित्य प्राप्तीचीच प्राप्ती होते। या श्लोकातून हे सिद्ध होते की कर्मयोग मुक्तीचे, कल्याण प्राप्तीचे स्वतंत्र साधन आहे। कर्मयोगाने संसाराची निवृत्ती आणि परमात्म तत्वाची प्राप्ती दोन्ही होतात। अशा प्रकारे या श्लोकात सांगितलेल्या अनामय नाम निर्विकार पदाच्या प्राप्तीचा कोणता क्रम आहे त्याला पुढील दोन श्लोकात सांगतात, ते पुढील भागात पाहूयात। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय।